नमस्कार, माझं नाव आर्ज दीपक आहे आणि नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। मी आज आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये आणि आज आपण दर्शन घेणार आहोत, भेट देणार आहोत सुंदरसं तुळजापूर देवी मंदिर, म्हणजेच आई तुळजाभवानीचं सुंदरसं देवालय। हे देवालय इथल्या जुन्या मंदिरांपैकी एक आहे आणि खामगावचे जे मुख्य देशमुख आहेत त्यांच्यात कुलस्वामिनी सुद्धा आहे। तर आज आपण हे देवालय पाहूया, दर्शन घेऊया, माहिती जाणून घेऊया। हे सर्व होईलच, पण जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आजची जर्नी चालू करूया। बघूया विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर आणि खामगाव शहरात येणारे सुंदरसे तुळजापूर देवी मंदिर। तर या भागामध्ये फरशीचा बाजार आहे जो रोजच भरतो आणि आपण येऊन पोहोचलो आहोत श्री तुळजापूर देवी मंदिर, जे फरशी या भागामध्येच येतं। हे देऊळ खामगावकर देशमुख आहेत, मुख्य देशमुख खामगावचे, त्यांच्या परिवारातीलच मंदिर आहे। आपण आज जाऊया आणि तुळजाभवानी आईचे दर्शन घेऊया। आणि आपण तुळजाभवानी मातेचे दर्शन करूया। अतिशय सुंदर प्रतिमा आहे ही तुळजाभवानी मातेची। शृंगार पूजा झाली आहे आताच आणि फार फार सुंदर रूप आहे। तुळजाभवानी आईचं एवढं सुंदर मंदिर खामगावच्या या फरशी भागामध्ये आहे, मी आज पहिल्यांदाच पाहिलं आहे। दर्शन करून घ्या। या मंदिराचा इतिहासही आपण जाणून घेऊया आणि इथे काय आणखी छोटी मंदिर आहेत ती सुद्धा पाहूया। पाषाणातील अगदीच सुंदरशी ही तुळजाभवानी मातेची प्रतिमा आहे। आपण मातेचे दर्शन घेतलं। या देवालयात काय काय आहे हे मी तुम्हाला दाखवतो। इथे दिवा लावून ठेवला आहे सुंदर। परमपूज्य श्री आगाशे काका माऊलींचा फोटो आहे, दत्त संप्रदायातील थोर सत्पुरुष। इथे आणखी काही हे सुद्धा आहे, फोटो सुद्धा आहे, जसे श्री शाकंभरी माताजींचा आहे, त्यानंतर धनुका सावा सती मातेचाही एक फोटो आहे। त्याचबरोबर एक इथले जे जुने परंपरागत पुजारी होते त्यांचा सुद्धा एक फोटो आहे। त्यांचं काय नाव? काशीकर महाराज। काशीकर महाराज आहेत, जे काशीहूनच आले होते इथे। गजानन महाराजांचा, गणपतींचा आणि अनेक अनेक असे छोटे छोटे तुम्हाला हे दिसतील, इथे फोटो दिसतील। आपण दर्शन घेतलं आहे। नमस्कार करूया। बाहेरचा परिसर सुद्धा पाहूया। श्री तुळजापूर देवी मंदिरात आहोत आपण, दर्शन घेतलं आपण मातेचं, तर बाहेरचा परिसर पाहूया। या भागामध्ये हनुमंत आहेत, त्याचं इथलं दर्शन घेऊया। बाजूलाच महादेव मंदिर सुद्धा आहे। हर हर गंगे 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 देवांची पूजा चालू आहे। हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर नरवारी हर नवरी हर त्रिपुरी हर गोदावरी हर कावेरी हर 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 महादेव शंभो। आणि श्री तुळजापूर देवी मंदिरामध्ये इथे फार जुनं वृक्ष आहे, पिंपळ वृक्ष आहे, अगदी सुंदर। याच्या बाजूनच खरं तर नदी वाहत होती, आता तिचं स्वरूप बदललं आहे। अदवाईस जुन्या काळामध्ये ही सुंदरशी नदी होती खामगावची। आणि श्री तुळजापूर देवी मंदिराचे मुख्य पुजारी विवेक नारायण मटकर सर आपल्यासोबत आहेत, ज्यांना कल्लू गुरुजी असं सुद्धा म्हणतात। तर गुरुजी, मला हे सांगा की तुम्ही तर लहानपणापासून इथे पूजा अर्चा करत आहात, तर मग त्या काळामध्ये हा भाग कसा होता? फरशी म्हणणार किंवा मग आसपासचा भाग म्हणणार खामगावचा? म्हणजे आता जे लोक येतात ते पहिलं इतकं भयान होतं, असं काही लोक येत नव्हते, नुसतं हे मंदिरच होतं। आणि हे बाजार जो बाजार इकडे होता, तिकडे होता। कुठे होतं पूर्वी? कुठे भरायचं? ते जे बिल्डिंग वाढली तिथे होता। अच्छा, या भागात शनी मंदिर आहे सध्या, त्याच्या बाजूला भरायचा, म्हणजे पुलावर भरायचा का? खरं नाही, ते कामदेव बांधला तिथं
अच्छा पहिलं कम्प्लीट नव्हतं, आता 10-15-20 वर्ष झालं कम्प्लीट बांधलं. अच्छा. आणि आणखी काय काय होतं इथे? नुसतं मंदिरच होतं पूर्वी है ना? म्हणजे होतं लहानसं, पण काही लोकांनी मिळून बांधलं वगैरे हे सगळं जीर्णोद्धार केला है ना, जसं जसं कालांतराने हां. मोठं केलं म्हणजे. आणि खरं तर काशीकर गुरुजी काशीमधून आले होते इथे. हां. त्याच प्रकारे तुमचाही जन्म काशीमध्येच झाला. काशीमध्ये. अमेझिंग. गुरुजी मला थोडी माहिती देत होती या जागेबद्दल, या देवालयाबद्दल. तर माहितीसाठी खूप खूप धन्यवाद गुरुजी. आणि मी मस्तपैकी तुळजाभवानी मातेच्या देवालयात आहेत. इथे एक काकासुद्धा आहे. काका तुम्ही कुठचे आहात आणि काय नाव तुमचं? माझं नाव आहे कैलास अग्रवाल. अच्छा. आणि तुम्ही नेहमी येता इथे? मला काही वर्ष झाले. तसं तर हां 60-65 वर्ष झाले मला. हा जो बाजार आहे आपला, जो फरशीचा बाजार आहे, तो किती जुना आहे काय सांगाल? हे तर आता समजा आता 60-65 वर्ष तर मला झाले. त्याच्या अगोदरचं आहे. म्हणजे सर्वात जुन्या बाजारांपैकी एक आहे आपल्या सर्वात खामगावचं. जुना आहे. अच्छा. जेवढं हे देवालय आहे तेवढ्याच आय थिंक हा बाजार सुद्धा जुना असावा. आणि हे सुंदरसं देवालय आपण आतनं पाहिलं, बाहेरचा परिसर पाहत होतो तेव्हा अग्रवाल काका इथे होते, ते मला माहिती देत होते. थँक्यू व्हेरी मच. तुळजाभवानी मातेची थोड्याच वेळात आरती सुद्धा होईल. महाराष्ट्र
तर आपण अख्खं तुळजापूर देवींचं मंदिर म्हणजे आई तुळजाभवानीचं मंदिर पाहिलं, दर्शन घेतलं, माहितीसुद्धा जाणून घेतली. मला खात्री आहे जेव्हा तुम्ही खामगावमध्ये असाल तेव्हा तुम्ही या देवालयामध्ये नक्की भेट द्याल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर.